सचिननं तब्बल 2 दशकाहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवले। शेन वॉर्न असो, ब्रायन लारा असो, हे देखील सचिनचे फॅन्स आहेत। मात्र माझ्यासोबत अभिषेक साटम नावाचा एक असा अवलिया आहे ज्याने सचिनच्या फोटोचा संग्रह केलाय। सचिन संदर्भातला एखादा लेख असो, जे काही मटेरियल असेल, त्या सगळ्यांचा संग्रह इथे अभिषेकने केला। आपण अभिषेककडून जाणून घेऊया की त्याने हे सगळा संग्रह कसा जमवला। अभिषेक, हा सगळा एकंदर जो संग्रह आहे तो नेमका तू कसा जमवलास? एक लहानपणी एक 5वी 6वीत असल्यापासून लहान मुलांना एक वेळ असतं की फोटोज जमवायचे, तसं मलाही एक वेळ लागला की सचिनचे फोटो जमवायचे। तेव्हा असं बूमरवर वगैरे स्टिकर वगैरे सचिनचे मिळायचे, ते हळूहळू जमा करायला सुरुवात केली। मग त्याची जागा न्यूजपेपर वर्तमानपत्रांनी घेतली। घरात 3-4 वर्तमानपत्र येतच होती, त्यानुसार हा संग्रह सुरू झाला। त्यानंतर मला माझ्या मावशीने एक कल्पना दिली की तू ह्या संग्रहाचं प्रदर्शन कर। मग हळूहळू रोजचे न्यूजपेपर यायला लागले। मला जो थोडाफार पैसे मिळायचे घरातून खाऊसाठी, ते साठवून मी पेपर्स घ्यायला लागलो। त्याच्यानंतर काही वर्षानंतर पेपरच्या स्कीम्स आल्या, त्यातून पेपर घ्यायला लागलो आणि ती रद्दी विकून जे पैसे यायचे ते परत साठवून त्यातून पुस्तकं आणि हे पेपरचा संग्रह माझा सुरू झाला। किती वर्षापासून एकंदरच हा तुझा प्रवास चालू आहे, हा संग्रह करण्याचा? जवळजवळ गेले 15 वर्ष मी हे सगळं संग्रह करतोय। त्यात माझ्याकडे 15 वर्षापूर्वीचे सगळे वर्तमानपत्र, ज्यात सचिनशी रिलेटेड सगळे आर्टिकल्स आले आहेत। परत सचिनची जेवढी आतापर्यंत सचिनवर बुक पब्लिश झाली आहेत ती बऱ्यापैकी जवळजवळ 35 पुस्तकं माझ्याकडे आहेत। एक 150 मॅगझिन्स आहेत माझ्याकडे आणि 30-40 हजारांच्या फोटोंचं कलेक्शन आहे सगळं धरून। हेच सांगतो की त्याने जे स्ट्रगल केलंय, त्याने जो प्रवास पूर्ण केलाय क्रिकेटमध्ये, त्याने स्वतःला वाहून नेलंय। तसं तुम्हाला प्रत्येकाच्या आपल्या करिअरमध्ये तुम्ही स्वतःला हे करून द्याल तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात एक सचिन तेंडुलकर निर्माण होईल। प्रामाणिकपणे काम केलं तर प्रत्येक क्षेत्रात सचिन निर्माण होतो, असं मत अभिषेकने व्यक्त केले। कॅमेरा पर्सन कवितासह विशाल सवने, TV9 मराठी।